बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मीरा भाईंदर मधील बिबट्याची। हा बिबट्या अखेर जेरबंद करण्यात यश आले। 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात आलेला आहे। या बिबट्याच्या हल्ल्यात मात्र 5 जण जखमी झालेत। भाईंदर पूर्वेतील नागरी वस्तीत हा बिबट्या शिरला होता। अखेर या बिबट्याला जेरबंद करण्यात आता वन विभागाला, पोलीस दलाला यश आलेलं आहे। नागरिकांमध्ये मात्र त्या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। थेट एका इमारतीत हा बिबट्या शिरला होता, मात्र या बिबट्याला आता जेरबंद करण्यात यश आलंय। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपल्या लोकशाही मराठीच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। तर मीरा भाईंदर मधील बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात यश आलेलं आहे। तब्बल 7 तासांपासून या बिबट्याचं रेस्क्यू ऑपरेशन त्या ठिकाणी सुरू होतं। एका इमारतीत हा बिबट्या शिरला होता। महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा कौतुक करतो की त्यांनी जीवाची पर्वा न करता काही मुलांना, मुलींना या बिबट्याच्या तावडीतून वाचवलं। त्यामुळे त्यांच्याकडे तर काही हत्यारं पण काही नव्हती, जेणेकरून स्वतःचं ते संरक्षण करू शकतील। परंतु तरी सुद्धा त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून या लोकांचे जीव वाचवलेले आहेत। त्याचं कौतुक करतो। पोलिसांचंही कौतुक करतो की सकाळपासून पोलीस या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था कशी अबाधित राहील याची काळजी घेत आहेत। आणि त्याच फॉरेस्टची लोक थोडेसे उशीर आहेत, परंतु शेवटी त्यांना यश प्राप्त झालं। कारण जवळजवळ 4-4.5 तासाच्या त्यांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला त्यांनी, मला मिळालेल्या माहितीनुसार 3 शॉट मारले होते। 2 शॉट फेल गेले होते, परंतु शेवटचा शॉट मात्र त्यांचा लागला आणि तो बिबट्या हा बेशुद्ध अवस्थेत आहे। आता त्या बिबट्याला वन खात्यामध्ये घेऊन, वन खात्याच्या माध्यमातून बोरिवली नॅशनल पार्कला घेऊन जातील आणि त्याच्यावर औषधोपचार करून त्याला जंगलामध्ये सोडतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।